तुम्ही काळजी करू नका. जेवढं काही मला तुम्हालाही सगळ्यांना वाटेल की बाबा आजपर्यंत अनेकांनी हे जर नेतृत्व केलं, पण सुदैवाने अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी माझी असल्यामुळं युवकांनो त्याच्यातनं कसं मग बीडमध्ये काय करायचं, मगाशी बेरोजगारांचा प्रश्न बळीरामनी तुमच्या समोर मांडला आणि हा सगळीकडे प्रश्न आहे. त्याकरता राज्य सरकारने केंद्र सरकारने काही पावलं उचलली. त्याकरता आपल्याला इथं विमानतळाची गरज आहे. आजपर्यंत दुर्दैवाने विमानतळ झालं नाही. शेवटी इथं यायचं म्हटलं तर एक तर लातूरला उतरावं लागतं, दुसरं नांदेडला उतरावं लागतं, किंवा तिसरं मी आत्ताच संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला विमानतळावर उतरून इकडे आलो. विमानतळाची धावपट्टी तिथं असली तरी कुठल्याही गोष्टी अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना यायला जायला सोपं जातं. त्याबद्दल मी आज तो विषय घेतलेला आहे. आपली रेल्वे बीडकरांनो, तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा, किती वर्ष बीडच्या रेल्वेचं काम चाललेलं आहे, त्याला इतका विलंब लावायला कोण जबाबदार आहे?